नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना। शनिवारी करा मिठाचा प्रभावी उपाय। गरिबी दरिद्री कायमची नष्ट होईल, घरात पैसे येत राहील। हो मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मिठाचं महत्त्वाचं स्थान दिलं जाते। आर्थिक समस्यावर वारंवार येत असेल तर मिठाचे काही उपाय आपण केले तर ते अत्यंत उपयुक्त असे आपल्याला ठरत असतात। त्याचबरोबर मिठामध्ये नकारात्मकता शोधून घेण्याची सर्वात जास्त शक्ती आहे। यामुळे जेव्हा आपण घरामध्ये काही मिठासंबंधित उपाय करतो तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते। तेवढेच नाही तर आपल्या कुंडलीतील राहू केतू शनीचा सुद्धा प्रभाव आपण ह्या मिठाच्या सहाय्याने कमी करू शकतो। याचबरोबर घरामध्ये सुख शांतता समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी सुद्धा मिठाचे अनेक उपाय जे आहेत ते केले जाते। मित्रांनो, मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातो। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे। अगदी त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहेत, म्हणून या मिठाला अतिशय महत्त्व हे दिलं जातात। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत आहे, मग हे भांडण मुलांची असेल किंवा नवरा बायकोची असेल किंवा घरातील कुटुंबातील इतर सदस्यांचं नेहमी वारंवार भांडण करत असतील तर मतभाव होत असेल, कलह होत असेल, त्याचबरोबर घरामध्ये वारंवार आजारपण आहे, दरिद्र आहे, गरिबी आहे, घरामध्ये पैसे टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही हवं तसं इन्कम आपल्याला मिळत नाही, त्याच सोबतच आपल्याला घराची प्रगती होत नाही, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, तर ह्यासाठी तुम्हाला आजचा हे उपाय सांगणार आहे। तरी तुम्हाला करायचं आहे अगदी छोटे छोटे उपाय, तुम्हाला 3 ते 4 उपाय सांगणार आहेत, पण अतिशय प्रभावी उपाय आहेत। तर पहा, जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पणती असते न, ती पणती तुम्हाला घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ जास्त ते तुम्हाला घ्यायचं आहे। खडे मीठ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त खडे मिठाचा वापर करत जा। नसेल आता तुमच्याकडे खडे मीठ नसेल, मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल, परंतु खडे मीठ तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम। ऐका, आपल्याला मातीच्या पणतीमध्ये खडे मीठ भरून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण रात्री झोपतो अशा वेळी आपल्याला आपल्या पलंगाखाली ती मातीची ती आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे। आता तुम्ही ही पण तुमच्या पलंग झाली, तुमच्या शनिवाराच्या दिवशी ठेवायचं आहे। शनिवारी ठेवल्यानंतर पुढच्या शनिवार आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या पणतीला जे मीठ आहे ते तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। म्हणजे तो बेसिंगमध्ये टाकला आणि वरून पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल। यामध्ये संपूर्ण नकारात्मकता जे आहे ते शोषण घेत असते। तर आपल्याला काही कुठले दोष लागेल असतील किंवा कोणाची नजर लागलेली असेल, यामुळे सुद्धा नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात, तर काही समस्या असतील तर तुमच्या दूर होतील। आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, हा तुम्हाला 21 दिवस करायचा आहे। म्हणजे 3 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। करून पहा, अतिशय प्रभावी उपाय आहे। यामुळे तुमच्यामध्ये चांगले संबंध हे तयार होत राहतील, तुमच्या घरातली भांडण आहे सुद्धा दूर होतील। यासोबतच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, भरपूर दवाखाना केला परंतु त्या व्यक्तीला गुण पडत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटीशी मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि रोज रात्री ती व्यक्ती झोपते तेव्हा तिच्या बेड असेल तर बेड खाली तुम्हाला ती पणती ठेवायची आहे। ती जर खाली झोपत असेल तर तिच्या उशाला तुम्हाला ते मीठ ठेवायचं आहे। रात्री झोपायच्या वेळेस ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते तुम्ही घ्यायचं आणि तुमच्या घराबाहेर जाऊन तुम्हाला लांब कुठेतरी टाकून द्यायचं आहे। असं सतत तुम्ही 21 दिवस करत राहा, तुम्हाला त्या व्यक्तींमध्ये हळूहळू फरक दिसायला जाणवेल। ती व्यक्ती स्वतः आजारपणापासून बाहेर येईल, कारण
मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आजारपण दूर करण्यासाठी केला जातो. यासोबतच घरातले जे मुलं असतात पहा वारंवार हट्टीपणा करतात, सांगितलेले ऐकत नाही. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मुलांना त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ घालायचं आहे. असं केल्याने मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा हा कमी होतो. यासोबतच घरामध्ये इतर मोठ्या व्यक्ती असतील त्या स्वतः अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून तर चिडचिड करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तींच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडं अगदी चिमूटभर मीठ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशांची अडचणी येत आहे, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, आलेला पैसा हा पाण्यासारखा बाहेर निघून जातो, कोणत्या कारणातून पैसा हा घरामध्ये राहत नाही, यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे. तर हा उपाय तुम्हाला शुक्रवार दिवशी करायचा आहे. तुम्ही ह्या शुक्रवारी केला तरीही चालेल किंवा पुढच्या शुक्रवारी केला तरीही चालेल. ज्या शुक्रवारी शक्य होईल त्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, घरातले दरिद्र आणि गरिबी दूर करण्यासाठी, धनवान होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर स्टीलची प्लेटमध्ये तुम्हाला संपूर्ण मीठ भरायचं आहे. खडे मीठ घ्या. तुम्ही ह्या उपाय करण्यासाठी मीठ भरायचं आहे. त्या 2 लवंग तुम्हाला घ्यायचं आहेत. एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामुळे दुहेरी वात करून तुम्हाला एक वात लावायचं आहे. आणि हा दिवा जो आहे तर हा तुम्हाला तेल किंवा तूप टाकून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तूप असेल तर आवर्जून तूप घाला, कारण माता लक्ष्मीला तो आहे अतिशय प्रिय आहेत. म्हणजे तुपाचा जो वास आहे तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जो तेव्हा आपण आपल्या घरात लावला त्याचाच वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता तुमच्या घरात खायला तूप नाही तर ताई मग दिवा कुठून घालणार? काही हरकत नाही. तुम्ही थोडासा तेल घाला आणि त्यामुळे थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला त्या मिठाच्या जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या अशा वेलची असतात, हिरवी वेलची, तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहेत. आणि 2 जी लवंग आहे तर ती तुम्हाला त्या खाली आपण जे मीठ घातलेलं आहे त्या मिठात तुम्हाला टाकायचं आहे. आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा कधी लावायचा, तर हा दिवा तुम्ही सकाळी तुमच्या घरामध्ये जो पूजा वगैरे करतात असेल तर हा दिवा तुम्ही सकाळीच लावायचा आहे. ज्याने सकाळी वेळ नाही त्यांनी संध्याकाळीची लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळेस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. सकाळी जर तुम्ही हा दिवा लावला तर काय करायचं, तुम्ही जेवढे तेलाने तूप घालणार आहेत भरून घालायचं पूर्ण, तेव्हा तितका वेळ हा दिवा जळेल. पुन्हा संध्याकाळी त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आणि हा दिवा पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा लावायचा कुठे, तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा तुमची कुलदेवी असेल तर तिच्यासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि त्या दिवेची वात जी आहे, जिकडे आपली समोर माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असायला हवी अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, जे आपण खाली मीठ ठेवलं होतं ते मीठ तुम्हाला घेऊन तुमच्या जी मिठाची बरणी असते तर त्यामध्ये टाकायचं आहेत आणि त्या 2 लवंगसुद्धा तुम्हाला त्या मिठाच्या बरणीत टाकायचं आहेत. पण जे मीठ आपण स्वयंपाकात वापरतो त्या बरणीमध्ये नाही, वेगळी बरणी घ्यायची आहे. वेगळ्या बरणीमध्ये आपले हे मीठ ठेवायचं आहेत आणि त्या 2 लवंग असतात त्या घालून ठेवायचे आहेत आणि ते बरणी असणार त्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाका दुसरा आणि संपूर्ण बरणी ही मिठाने भरून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपला हा उपाय करायचा आहे.
जेव्हा नंतर तुम्ही यातील मीठ जे आहे ते वापरू शकतात, काही हरकत नाही. परंतु जेव्हा आपण हे मीठ दुसऱ्या बरणीमध्ये ठेवणार आहे त्यावेळी आपल्याला जे वापरलेलं मीठ आहे तर ते घ्यायचं नाही. नवीन मीठ त्या बरणीमध्ये भरायचं आहे. आणि आपण ह्या उपाय केले जे मीठ आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यात टाकायचं आहे. आणि 2 लवंगा तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर यातल्या मीठ जे आहे ते तुम्ही थोडं वापरू शकतात. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहील, घरात पैसा हा वाढत राहील, घरातील दरिद्र आहे संपेल आणि हा उपाय तुम्हाला धनवानसुद्धा बनवून जाईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.